तर गाईज हे रात्रीच्या 12 वाजता केक कापलेल्याची व्हिडिओ आहे. तर हे गाईज वेलकम टू माय ब्लॉग आणि तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये नवीन. आणि आय नो की खूप महिन्यानंतर येतोय. असं बघायला गेलं तर माझ्याकडे अजून सुद्धा 2-3 ब्लॉग्स पेंडिंगला आहेत, बट मी एडिटचा कंटाळा केल्यामुळे मी ते पोस्ट नाही केले. बट नंतरला ट्राय करेन की ते कराल म्हणून पोस्ट. तर आजची डेट आहे 24 अँड येस माझा बड्डे आहे गाईज. तर काय स्पेशल तर नाही आहे, मला लाईक नॉर्मल डे वाटतोय. आता मी झाली आहे रेडी, फक्त मला आता टिकली लावायचं त्याचे. आणि मी चालली आता कॉलेजला, बिकॉज मला कॉलेजमध्ये काम आहे, NSSचा फॉर्म द्यायचा आहे त्यासाठी. मग चला कॉलेजला जाऊया, माझ्यासोबत तुम्ही पण चला. गाडी घेऊन चालली आहे तर ऑब्वियसली एकटीच चालली आहे, तर शूट करायला कोण नाही आहे. मग चला आपण भेटूया डायरेक्ट आता तिकडे. मी सध्या थोडीशी म्हणजे रेडी झाली आहे, फक्त टिकली लावायची बाकी आहे. मेन काम बाकी आहे, ज्याच्या बिना मी अधुरी आहे. मला तोंडावरती पावडर नसली तरी चालेल एका टायमाला, पण मला टिकली महत्वाची आहे आणि ती पण लाल नाही. सो तर ती लावते आणि मग निघते. मग चला आता भेटूया आपण नंतरलाच. आणि ब्लॉग लास्ट पर्यंत बघा, बिकॉज खूप महिन्यानंतर येतोय ब्लॉग आणि आज बर्थडे पण आहे, तर थोडंसं एन्जॉयमेंट पण होईल. मग तुम्हाला मी अख्खा दिवस आजचा दाखवते पूर्ण. चला मग माझ्यासोबत तुम्ही पण बघा. त्यानंतर मी गेली संचिताला आणायला आणि हर टाइम सारखी आज पण लेट झाली ती. गाईज त्या लोकांनी माझ्यासाठी केक आणला होता, सो त्यासाठी स्पेशली तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. त्यानंतर मी त्या लोकांना छोटीशी पार्टी दिली आणि पार्टी दिल्यानंतर मी तिकडून निघाली. तर गाईज मी मम्मीला बोलली की मम्मी हा जो पीठ आहे ना त्याला मी समज आणि मग मळ. तर मम्मी बघा आता कशी मळते. अच्छा, अजून आता बोले एवढं मध्ये मला मम्मी आणि पप्पाचे प्रेम आहे, जेवढं खळी पडतात. तर गाईज आम्ही ठरवलं होतं की मोमोज पार्टी करूया, सो त्यासाठी आम्ही घरातच मोमोज केले होते. चिकनचे केले होते आणि पनीरचे केले होते. पनीरचे ज्यांचा उपवास होता त्यांच्यासाठी केले होते. तर गाईज आता झाले संध्याकाळचे 7:30 आणि पाऊस पण रेडी झाला आहे गाईज. मी आहे गॅलरीमध्ये. तर कारण असं आहे की मी आले कपडे सुकत टाकायला. बड्डे असो किंवा काहीही असो, हे कंपल्सरी करायचं असं सांगितलं आहे मला. ठीक आहे, तर मी आता चेंज केलं कपडे, बिकॉज आता रेडी होते. बिकॉज संध्याकाळचा आता केक कापायचा आहे आणि पाऊस आता असला जोरात चालू झाला आहे ना, असला जोरात काहीच म्हणजे तुम्हाला आवाज येतो तसं. तर झालं आहे आता, फक्त रेडी होते. म्हणजे पहिले कपडे सुकत टाकते आणि मग रेडी होऊन जाते. ड्रेस तर चेंज केलाच मी. मग त्याच्यानंतर थोडंसं रोडवरती जाऊन मला काम आहे, तर मी तिकडे जाणार आहे. आणि काम केल्यानंतर मला बोलवलं आहे संचिताने घरी, कारण काकाच्या पाय पडायला जायचं सो त्यासाठी. मग बघू आता, हे सगळं करते, रेडी होते. मग रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला भेटते. तोपर्यंत जुने ब्लॉग बघून या ते गाईज आणि माझ्यासोबत राहा. आणि मला माहिती आहे की मी तुम्हाला पूर्ण शूटिंग नाही दाखवली आहे, बट जेवढं जमलं मी तेवढं ट्राय केलं. बिकॉज माझ्या फोनची चार्जिंगसुद्धा संपली होती आणि आमच्या घरात लाईटसुद्धा गेली होती आणि मला फोन चार्जिंगला नव्हतं लावायचं, इन्व्हर्टर असून पण, बट नव्हतं लावायचं मला, सो त्यासाठी मी नव्हता लावला. आणि खालते आता मोमोज पण बनवल्यात, रेडी झाल्यात ऑलमोस्ट. व्हेज तर झाल्यात, आता नॉनव्हेज बनवत घेतलं, त्यातून पण अर्धे रेडी झाल्यात. आता अर्धे बाकी आहेत, ते मम्मी करते. मम्मी आता रेडी होते आणि मग मी जाणार आहे रोडवरती काम करायला. ते झाल्यानंतर संचिताकडे जाईन आणि मग पहिले दिवाबत्ती करेन आणि मग संचिताकडे जाईन. तर गाईज आता मी झाली आहे रेडी, फक्त आता टिकलीला वेच बाकी आहे बघायसाठी. आणि आता मी दिवाबत्ती करून घेते, तर नंतरच भेटूया. मग मला अजून हार आणायला जायचं, अजून गेली नाही आहे, कारण मी त्यांच्या कॉल आला सुद्धा त्यासोबत बोलत बसली होती. मी आता दिवाबत्ती करते आणि मग जाते. गाईज आता मी झाली आहे रेडी, मग आता चालले मी हार आणायला. चला हार घेऊन येऊ, त्यानंतर देवाला हार घालूया आणि मग निघणार इकडे संचिताकडे जायला. तर गाईज आता देवाला हार घालून चाललाय आणि मला घाम बघा किती पडला. आणि काय बोलू असं. चला आता मी चालली आहे संचिताकडे. तू काय येतोस पण संचिताकडे? मला मम्मी पाठव का? बिनकामासाठी. बघा ना
खाली फुकटचा येतोय. मी चालले ॲक्च्युअलमध्ये काका काकूंचा पाय पडायला त्यासाठी, पण ह्याचं काय काम आहे मला अजूनपर्यंत नाही समजलंय. मग चला आता मी जाते. हार घालून तर झालायच, बस. चला मग आता आपण जाऊया. चल रे लवकर. एवढा पब्लिक मला संचिताच्या घरी घेऊन चाललाय. Happy birthday to you. Happy birthday dear Bhuti Didi. Happy birthday to you. रडते का? श्वास थांब ना जरा. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Didi. Happy birthday to you. 14 जुलै. मी काय नाहीये. त्यानंतर गाईज इकडे हिने मला सरप्राईज दिला. मला वाटलं काका काकूंच्या पाया पडायला बोलवलं, पण तिने इकडे मला सरप्राईज दिला आणि तो सरप्राईज बघून मी खूप इमोशनल झाली फर्स्टली, तर तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर मला हा सरप्राईज सुद्धा खूप सारा आवडला. तर मी तुला तिकडे थँक्यू नाही बोलू शकले संचिता, सो मी या व्हिडिओच्या थ्रू तुला थँक्यू बोलते. सो थँक्यू सो मच अँड लव्ह यू. त्यानंतर तिने मला गिफ्ट सुद्धा दिलं आणि त्या गिफ्ट मध्ये तिने खूप काही काही लिहिलं होतं, तर मला तो गिफ्ट सुद्धा खूप आवडला. अजून काय बोलू तिच्याबद्दल, जेवढं बोलणं तेवढं कमीच आहे गाईज. Happiest birthday baby. Sai Ekvira bless you. Enjoy your special day. Always be happy and healthy in your life. तर गाईज आता इकडे केक कापून झालंय. आता आम्ही इकडून निघतोय. हॅलो हॅलो गाईज, हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. नाही, वेलकम टू माय दीदीज चॅनल. वेलकम टू माय सिस्टर्स चॅनल. तो यो गाइस, अभी हम लोग जा रहे हैं ताराबाई जोगेंदर. ताराबाई जोगिंदर. ठीक आहे आता करू पण. भाई, तर मला सांग हा केक नक्की कोणी बनवलाय? मीनी बनवलाय. हिने फक्त सगळं काढून दिलंय मला. मीने सगळं बॅटर मिक्स केला, मग त्याच्यात दूध ओतला, ते मिक्स केलं, नंतर मग लगेच. लेकिन एक सेकंड. अच्छा, ठीक है समझ गया. टोप ठेवला, टोपात पाणी ठेवलं, टोपात एक बारकी ताटली ठेवली. मग माझी फ्रेंड राहते तिथे, तिच्याकडून मी केकचा भांडा आणला. त्याच्यामध्ये केकचा बॅटर टाकला. हा असा आपटला, त्याला घी मी लावला त्या भांड्याला. हे सगळे ingredients मी आणलं. घी कोणी दिला? मामाने दिला. मी दिला, मामाने दिला. मामाचा घी होता. ह्या प्रकारे ह्या दोघींची भांडणं चालू झाल्यात. इंग्रेडियंट्स मी आणले. हे वरचे तेवढाच काजू बदाम पिस्ता मिनी आणलाय. बिस्किट्स मी आणले. तर काही स्पेशली या लोकांनी माझ्यासाठी केक बनवलाय. हेच खूप घबरा ना यार. हेच खूप हेच आमचं होतं. मग कंट्रोल. चला गाईज आता मी केक कापून घेऊ.
नेटवर्क असल्यामुळे मी ऑडिओ म्यूट करते. गाईज बर्थडे. तर ह्या प्रकारे सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो होतो. तर गाईज आता बर्थडे संपायला फक्त आणि फक्त 15 मिनिटं राहिलेत बस. गाईज ह्या लोकांचे येड चालू बघा, ते बघा येड चालू आहे बघा. समजलं ना, गप्पा राहा, आधीच सांगते ती. हे लोकांचा टाइमपास चालू आहे या प्रकारे. हिला काही हिचं काय माहितीच नाही. ते बघ एवढंच करते बस मागासपासून. आली माझ्याजवळ एवढा रिटेक घेऊन नंतरला तिघी जणी दमलेल्या आहेत अशा ह्या प्रकारे आणि अशा बसलेल्या आहेत त्या तिघी जणी रील स्टार्स. हो, एक व्हिडिओ बनवायला 50 टेक घेतलेत. 50. हिला तर स्वप्न लेटच पडत असतं जेव्हा बघा तेव्हा. नानीने मला हे आणलंय, थँक्यू. तर गाईज आता रात्र झालेली आहे आणि सगळे गेल्यात. ॲक्च्युअली सगळे 11:30 वाजेपर्यंत बसले होते आणि मी संचिताला घरी सोडून सुद्धा आली आहे. तर खूप छान वाटलं आणि आय गेस मी एवढं सगळं कॅप्चर नाही करत बसले बिकॉज मला खूप लाईक बिझी होती मी समजा. म्हणजे बड्डे पण माझाच होता आणि मी कामं सुद्धा केली, पण एवढे नाही केले, बट केल्यात तर सही ओके. तर त्याच्यामध्ये मी खूप अशी बिझी होती. जसं की फोन पण माझ्याजवळ नव्हता जास्त. लाईक मी कधी इकडे टाकून जात होती तर कधी तिकडे टाकून जात होती आणि नंतरला संचिताकडे फोन होता माझा. त्यासाठी मी पूर्ण कॅप्चर नाही करू शकते. बट बाकीचे तुम्ही मस्ती बघितलीच काय काय केलं ते बड्डेला वगैरे. मग बस मी आता असं ठरवलं की ब्लॉग एंडच करते बिकॉज आता सगळं झालं आहे तर सही. आता मी चेंज पण केलं आहे आणि म्हणजे फेस वॉश पण केला आहे. तर ते सगळं करून आता मी बसले होते बिकॉज मला काम करायचं आहे त्यासाठी. आणि थोडा लाईक बॉडी पेन होती मला ॲक्च्युअलमध्ये, तर म्हणून बघू आता काय होतं कसं होतं. लेट्स सी. उद्या क्लास पण आहे तर क्लासला सुद्धा जायचं आहे. बट तब्येत ठीक असेल तर जाईल, नाही तर ऑब्विसली नाही जाणार. तर बघूया आता काय होईल काय होतं. बाकी काय नाही, आधीचे ब्लॉग्स बघून घ्या आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल करा तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि ब्लॉग्स लेट येतात त्याबद्दल खूप खूप सारं सॉरी, पण ट्राय करेन. जसं मी तर हर एक ब्लॉगमध्ये म्हणते ट्राय करेन. तर आतापासून मी ट्राय करेन की ब्लॉग यावे लवकर. लेट्स सी. बिकॉज घरात थोडा प्रॉब्लेम पण झाला होता, त्या कारणामुळे पण ब्लॉग्स मी अपलोड नाही केले. बस एवढंच. बाकी काय, आधीचे ब्लॉग नसतील बघितले तर लवकरात लवकर जाऊन बघून या आणि बघितले असतील पण सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बस. बाकी लाईक करा, शेअर करा आणि सर्व फॅमिलीला पाठवा. बस एवढंच. चला मग बाय. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.